चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पहा. सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे अत्यंत महत्त्वाची व फायद्याची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 30 जूनपर्यंत असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की इथून 30 जूनपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात आज उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता 30 जूनपर्यंत असे राहणार आहे सोयाबीनचे दर. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागलाय की इथून 30 जूनपर्यंत आता कसे राहू शकतात सोयाबीनचे दर. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करूयात इथं उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या सोयाबीनची दर पातळी किती आहे बरं. तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसायली ही दर पातळी सध्या 7,000 रुपये प्रति क्विंटल पासून 7,300 रुपये प्रति क्विंटल आहे. जर आपण एका महिन्यापूर्वीची गोष्ट केली तर सोयाबीनचा भाव किती होता बरं. तर एका महिन्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी होती ही दर पातळी होती 5,500 रुपये प्रति क्विंटल. इथून 4-5 दिवसापूर्वी बघितलं सोयाबीनचा भाव किती झाला आहे. तर 4-5 दिवसापूर्वी सोयाबीनचा भाव होता 7,500 रुपये प्रति क्विंटल. म्हणजे तब्बल 4 आठवड्यामध्ये सोयाबीनची दर पातळी ही 2,000 रुपये प्रति क्विंटलनं वाढली. आता एक मागच्या 2-4 दिवसात 200 रुपयाची घसरण झाली आणि दर पातळी 7,000 ते 7,300 दरम्यान पोहोचली आहे. आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव पुन्हा विचारायला की बाबा हे सगळं झालं पण आता जून महिन्यात काय होईल. 30 जूनपर्यंत समजा आम्ही थांबलो तर आम्हाला 30 जूनपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढताना दिसू शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, 30 जूनपर्यंत कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात हे प्रथम बघूयात. त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे बघूयात आणि मग बघूयात की 30 जूनपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला कशा पद्धतीनं राहताना दिसू शकतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर जून महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात ते प्रथम बघून घ्या. जून महिन्यामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी झुंबड उडते. पैशाची आर्थिक तंगी असते म्हणून मागच्या हाताने शिल्लक ठेवलेलं जे उरलं सुरलं सोयाबीन आहे ते विक्रीसाठी बाहेर येते आणि म्हणून आपल्याला जो या ठिकाणी जून महिन्याचा पहिला पंधरवडा आहे त्याच्यामध्ये सोयाबीनची विक्री ही थोडी वाढताना दिसते. 15 जून नंतर मात्र सोयाबीन विक्री पुन्हा कमी होते. दुसरी गोष्ट, जे खुलं बियाणं आहे ते आजही बरेचसे शेतकरी खरेदी करतात. यंदा भाव अधिक आहे त्यामुळे खुल्या बियाण्याला प्राधान्य जास्त मिळू शकते म्हणून तिथं थोडं सोयाबीनची मागणी खुल्या बियाण्यासाठी वाढू शकते. तर यामुळं मागणीपेक्षा पुरवठा जर बघितला तर थोडासा सुधारणार आहे. यामुळं 15 जूनपर्यंत सोयाबीनचा भाव आणखीन थोडासा घसरू शकतो. पण ओव्हरऑल 30 जूनपर्यंत विचार केला तर आता काही दुसरे फॅक्टर्स मोठे नाही आहेत. फक्त एवढंच आहे की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी किती होते आणि भारतात जूनमध्ये पेरणी किती होते हे बघणं गरजेचं आहे. जर पेरणी वाढली समजा तर सोयाबीनचा भाव 7,000च्या खाली येऊ शकतो. पण ओव्हरऑल जर विचार केला किंवा इथून 30 जूनपर्यंत देशात सोयाबीनचे भाव कसे राहू शकतात तर एक माझं मत आहे की इथून 30 जूनपर्यंत सोयाबीनचे भाव हे सामान्यतः 6,500 ते 7,000च्या दरम्यान राहतील. अनुकूल परिस्थितीमध्ये भाव 7,500पर्यंत पोहोचतील आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाव 6,500च्या खाली येतील. पण एवढं बॉटम लाईन सांगतो की बाबा सोयाबीनच्या भावात तेजी येण्यापेक्षा मंदी जून महिन्यात येण्याचे चान्सेस थोडे अधिक आहेत. म्हणून आपण सर्वांनी सध्या जो भाव मिळतो याच्यावर जर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप खूप फायदा हा होऊ शकतो. आता मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे
ती कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर कृपया करून आपण सर्वांनी येणारे जे शेती मित्रवरील व्हिडिओज आहेत ते सर्व पाहत राहावं एवढी आपणास विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल असणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला शेती मित्राच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील. तर हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात आपण सगळं बघितलं की 30 जूनपर्यंत बाजारभाव कसे राहतील. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.